पुन्हा एकदा रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण. क्या बात आहे. मी पुन्हा शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख आणि बिल्डिंग इंचार्ज श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर. माझ्यासोबत हे योगेश पाटील सर आहेत आणि हा आमचा देवानंद आहे. आमचा 5वी 6वी 7वीचा मुरबाडला न्हावे सासने विभाग हायस्कूल या ठिकाणी मी शिक्षक होतो 3 वर्ष. तिथे आमचा विद्यार्थी आहे. खूप छान. मला पहिल्यापासून हा देवानंद भेटला की एकदम विनम्र, शांत, संयमी, खूप सुंदर, अभ्यास खूप चांगला, खूप छान. इथं आल्यावर आता पण त्यानं ते पुस्तक वगैरे छान काढले बॅगमध्ये आहे. हा योगा मला देवानंदने आठवणीबरोबर हे इंग्लिश अँड मी हे पुस्तक तो मला बोलला मी सर देणार नक्की, तर दिलं. खूप छान. पहिली त्याची प्रास्ताविक वाचली, खूप छान आहे. मी वाचणार आता ते प्रवासात. खूप खूप धन्यवाद योगेश. माऊली तुम्हाला पुढच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे BLOचं म्हणा किंवा कुठल्याही दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपल्याला कामाच्या भूमिका आहेत त्या आपण करत राहायच्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, हे वाक्य फार लक्षात ठेवायचं. तुका म्हणे सत्य, तुकारामाने सांगितलं जिथे सत्य काम आहे तिथं भगवंत आहे. घातलिया भय नरका जाणे. आणि जिथं आपल्याला असं वाटतं की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ते आपणच चुकीचं आहे म्हणून ते आपल्याला चुकीचं दिसतं. त्यामुळं जे जे काम कराल ते विश्वासाने करा, प्रामाणिक करा आणि आपण आपल्या मागे. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. एक वाक्य बोल ना देवा, तू काहीतरी बोलला एक वाक्य. माझ्याकडून लई मागापासून लहानपणापासूनच आमच्या या कारंडे सरांशी माझं फारच प्रेम आहे. हे विठ्ठला केशवा माझा. यापूर्वी मी असं फेसबुक लाईव्हद्वारे सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडते भूगोल विषयाचे शिक्षक रामकृष्ण कारंडे सर. नाही पण कसं आहे नाही मला ना ॲक्च्युली खरंच बघा, बाल्यावस्थेतला विद्यार्थी तेव्हा मी पण तसं नासमतच होतो 18 वर्ष म्हणजे. पण आता मात्र आपली दोस्ती, आपली विचार प्रगल्भता ही परिपक्व, हां म्हणजे आता खऱ्या अर्थानं आपली दोस्ती सुंदर ह्याला म्हणतात. कारण आता म्हणजे बलवान दोस्ती होईल. कारण हा पण जरा परिपक्व विचाराचा, उत्तम शिक्षण, माझं पण चांगलं शिक्षण आहे. त्यामुळं ते त्यावेळेचा विद्यार्थी आणि मी नुकतं 18 वर्षाचा शिक्षक. त्यामुळे ठीक आहे तुझ्या अवस्थेला तो शिक्षक वगैरे ठीक आहे. पण आत्ता खऱ्या अर्थानं आपलं नातं हे प्रेमाचं, मैत्रीचं असलं पाहिजे. हेच मला खूप छान. तुझं योगेश पाटील सर तुम्ही बोला 2 शब्द. तुम्ही नमस्कार सर. या विश्वाची पायाभरणी याच्यावर झालेली आहे. वैचारिक विचार आणि संत महात्म्याचा विचार आणि या सर्वांची सांगड मला सरांच्या माध्यमातून दिसून आली. सरांनी 5 मिनिटं बोललो आणि 5 मिनिटांमध्ये वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे, जो विचारावर चाललेला आहे, त्याला वैज्ञानिक एक सीमा लाभलेली आहे आणि त्या सीमांच्या माध्यमातून सर इथे शिक्षणाचं एक चांगलं कार्य करत आहेत. हे 2 जर एकत्र आले, एक शैक्षणिक माध्यम आणि एक वैचारिक माध्यमातला आपला हरिपाठ जो संप्रदाय आहे आणि खरं त्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. सरांच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी नवीन एक ऐकायला आणि शिकायला मिळालं. सर धन्यवाद. आणि या BLOच्या माध्यमातून तुमची आणि माझी भेट नेहमी होईल या अपेक्षा व्यक्त. धन्यवाद. कुठलंही ऐका, एकच वाक्य सांगतो, जास्त पाणीच्या लावत आहे. कोणतंही काम असो ते आपण करत राहायचं, प्रामाणिक त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. त्याच्यात दोष नाही काढायचे, चुका नाही काढायचा. असत्याची बाजू कधीही मांडू नको, दुसऱ्याचे ते पाप मुखाने सांगू नको. त्यामुळे आपल्यापर्यंत आपण आपला प्रयत्न करायचा. खूप छान. धन्यवाद. तुमच्या दोघांना पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दैनंदिन जीवनाच्या थँक्यू. अरे असं माझ्या बाळा, माझा बाळ खूप छान.